नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. अखेर शासनाची लवकरच मंजुरी, प्रत्यक्ष लाभ आणि थकबाकी देखील मिळणार. सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्याची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कधी मिळणार थकबाकी आणि कधी होणार याची अंमलबजावणी. सध्या लागू असलेला 7वा वेतन आयोग डिसेंबर 2025च्या अखेरीस संपणार आहे. लागू होण्याची अपेक्षा 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या हातात येण्यासाठी 2027 पर्यंत वेळ लागू शकतो. जानेवारी 2026 पासून वाढीव वेतनाचा फरक थकबाकीच्या रूपात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. अपेक्षित वेतनवाढ प्राथमिक अंदाजानुसार या आयोगामुळे वेतनात सुमारे 30 ते 34% वाढ होऊ शकते, जी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांमध्ये सुधारणा. वेतन आयोगाच्या संदर्भात फिटमेंट फॅक्टर हे वेतनवाढीचे प्रमाण ठरवणारे महत्त्वाचे घटक आहे. फिटमेंट फॅक्टरचा अंदाज. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगात तज्ज्ञांनी हा फॅक्टर 2.86 पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भत्त्यांमध्ये देखील वाढ होणार आहे. केवळ बेसिक वेतनात नाही तर विविध भत्त्यांमध्येही सुधारणा अपेक्षित आहे. यामध्ये घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि वैद्यकीय भत्ता यांचा समावेश आहे. नवीन भत्ते, डिजिटल व तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चासाठी विशेष भत्ता लागू होण्याची शक्यता आहे, तर जुने आणि अप्रासंगिक भत्ते रद्द केले जातील. निवृत्ती वेतनाचा लाभ. निवृत्ती वेतनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा संपूर्ण फायदा मिळणार आहे.